सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आणि ही बातमी आहे। पोर्टल शिवाय शिक्षक भरतीला आता थेट नकार देण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात तिच्यामध्ये बदल घडलेले आपल्याला दिसून येत आहेत। मग मुख्य विषय काय आहे, महत्त्वाची बातमी काय आहे, तर आपण जाणून घेणार आहोत। पहा, राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता पवित्र पोर्टल शिवाय कोणतीही शिक्षक भरती मान्य होणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे। शालेय शिक्षण विभागाने नव्या कार्यपद्धतीनुसार भरती प्रक्रिया अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी हे महत्त्वाचे बदल केलेले त्यांनी दाखवून दिलेले आहेत। मग यामध्ये महत्त्वाचा निर्णय काय आहे, तर महत्त्वाचा निर्णय असा आहे, न्यायालयाच्या आदेशानुसार आता शिक्षक भरती प्रक्रियेवर उच्चस्तरीय समिती देखरेख ठेवणार आहे। होय, तसेच जिल्हा आणि विभागीय स्तरावर स्वतंत्र समित्या स्थापन करून शिक्षकांच्या सेवा माहितीची अचूक पडताळणी केली जाणार आहे। मग या प्रक्रियेमध्ये नेमका बदल काय आहे, पहा मित्रांनो, ही जी समिती नेमलेली आहे ती कशा प्रकारे काम करणार आहे, त्यांच्यावर कोणती जिम्मेदारी दिलेली आहे। यामध्ये पवित्र पोर्टलवरील माहिती अद्ययावत ठेवणे त्यांच्यासाठी अनिवार्य आहे। तसेच चुकीच्या नोंदीवर नियंत्रण ठेवणे देखील या समितीचं काम आहे। मग नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे हे देखील समितीच्या शिफारशीनुसार पार पडणार आहे। तसेच ज्या काही तांत्रिक निर्णय असतील, जो काही अधिक पारदर्शकता आणण्यासाठी या पद्धतीने कार्य त्यांना करायचं आहे। मित्रांनो, अधिकाऱ्यांची जबाबदारी नेमकी काय आहे, अधिकाऱ्यांनी राज्यस्तरीय नोडल अधिकारी यामध्ये नेमलेले आहेत आणि शिक्षण संचालकाच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे। मग शिक्षणाधिकारी, संस्था आणि उपसंचालक यांनी नियमित कामकाज अहवाल सादर करणे देखील बंधनकारक करण्यात आलेले आहे। होय मित्रांनो, भरती प्रक्रियेतील महत्त्वाचे हे मुद्दे होते। यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या काही रिक्त जागा आहेत, रिक्त जागांची अचूक संख्या आणि बिंदू नामावली अद्ययावत करणे हे आवश्यक आहे। मग या समितीला अधिक पारदर्शक काम करायचं आहे आणि त्यांच्यावर शासनाचा देखील वाच असणार आहे। मग जे काही पात्र उमेदवार आहेत, पात्र उमेदवारांना वेळेत नियुक्ती आदेश देणे देखील बंधनकारक केलेले आहे। मित्रांनो, हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे। ज्यावेळेस विद्यार्थी पात्र होतात त्यांना नियुक्ती मिळण्यासाठी खूप काही कालावधी लागत होता आणि बऱ्याच काही शासकीय अडचणी किंवा तांत्रिक अडचणीमुळे त्यांना मानसिक ताणाला देखील सामोरे जात होते। मग पात्र उमेदवारांना वेळेत नियुक्ती आदेश देणे हे बंधनकारक केल्यामुळे थोडी पारदर्शकता असल्याचे दिसून येते। मग सर्व नोंदी पवित्र पोर्टलवर अपलोड करणे देखील आवश्यक आहे, या एसओपी मध्ये असे स्पष्ट केलेले आहे। मित्रांनो, मग या नव्या कार्यपद्धतीमुळे शिक्षक भरती ही प्रक्रिया अधिक पारदर्शक, विश्वसनीय आणि वेगवान होणार आहे। सरकारने सर्व संबंधित यंत्रणांना काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश दिलेले आहेत। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल